नमस्कार मित्रांनो, मी अबूज पटेल स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, आपण लेखा आणि कोशागारे विभागाची जी काही भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यामध्ये बऱ्याच विभागांचे वेळापत्रक जाहीर झालेत आणि काही विभागाचे बाकी आहेत. तर आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या लेखा आणि कोशागार विभागाची भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल, निगेटिव्ह सिस्टीमच्या बाबतीमध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे, त्याचबरोबरीनं याच्यामध्ये जे काही ग्रुप लेवल टायमर जे आहेत ते कशा पद्धतीनं आहे आणि इतर विभागांची जी काही एक्झाम डेट आहेत त्या संभाव्य कोणत्या असणार आहेत या प्रकारच्या माहिती आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आहोत. निश्चितपणे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक सुद्धा शेअर करून घ्यायचं आहे. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या अपडेट आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील आणि सोबतीनं या संदर्भामध्ये, या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण चालू घडामोडी सिरीज असेल, जीके सिरीज असेल किंवा मराठी असेल, मॅथ्स रिझनिंग असेल, बाकी इतर विषयांच्या ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या सिरीज आहेत त्या आपण या ठिकाणी राबवणार आहोतच. ठीक आहे, त्यासाठी चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करून ठेवा. बघा, तत्पूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लेखा आणि कोशागार विभागाची जी काही फास्ट ट्रॅक बॅच आहे ती तुम्हाला 499 रुपयामध्ये उपलब्ध करून दिली जाते. ठीक आहे, सगळे तुम्हाला लेक्चर जे आहेत तिथं उपलब्ध आहेत. जो कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट तुम्हाला कव्हर करून देण्याचा प्रयत्न असेल. यामध्ये सगळ्या विषय जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो पूर्णपणे या ठिकाणी उपलब्ध असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करायचं आणि तिथून तुम्ही ती बॅच जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे, बाकी ज्या गोष्टी आहेत तिथं तुम्हाला अनुभवी शिक्षण तज्ञ वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी इथं अनुभवी म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर युट्यूबला तुम्ही बघितले सेशन तर समजून जाईल कशा प्रकारचे या ठिकाणी सेशन्स आहेत ते. ठीक आहे, चला आता बघा, सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की परीक्षेचं जे काही पद्धत आहे याच्यामध्ये ग्रुप लेवल टायमर काय आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, या परीक्षेसाठी जर बघितलं तर 100 प्रश्नांचं विभाजन हे 4 गटामध्ये करण्यात आलेलं आहे. कालबद्ध विभागामध्ये ABCD, ठीक आहे, AB आणि CD अशा 4 विभागामध्ये याची विभागणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक विभागामध्ये काय असणार आहे रे, तर 25 प्रश्न असणार आहेत. आता आपल्याला माहिती आहे की यामध्ये विषय किती आहेत, तर विषय सुद्धा 4च आहेत. मग कोणत्या विषयाला किती प्रमाणामध्ये वेटेज असणार आहे, साधारणतः 6-6 जर म्हणलं तर एका विषयाला काय होणार आहे, प्रत्येक ग्रुपमध्ये एका विषयाचं वेटेज हे जास्त असणार आहे. तर पहिल्यांदा जर बघितलं तर पहिला A ग्रुप जो आहे पहिल्यांदा येणार आहे तो. ठीक आहे, त्यामध्ये मराठीचे 7 प्रश्न असतील, बाकी प्रत्येक विषयाचे म्हणजे इंग्लिशचे 6 असतील, सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला आपण जीके म्हणतोय त्या जीकेचे 6 प्रश्न असतील आणि त्याचबरोबरीनं बौद्धिक चाचणीचे या ठिकाणी 6 प्रश्न असणार आहेत. आता बौद्धिक चाचणीच्या बाबतीमध्ये मी थोडंसं पुढे बोलतो की बौद्धिक चाचणी म्हणजे काय. बऱ्याच वेळा या TCSनं काय केलंय, परीक्षेचं आयोजन TCSच करताय, तर TCSनं काय केलंय, बौद्धिक चाचणी म्हणून या ठिकाणी फक्त गणित दिलंय, बौद्धिक चाचणी म्हणून फक्त बुद्धिमत्ता दिली आणि कधी कधी या ठिकाणी बौद्धिक चाचणी म्हणून गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हींचे सुद्धा प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, मग बौद्धिक चाचणी इथं जर बघितलं त्याच्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे ग्रुप बी मध्ये 6 प्रश्न मराठीचे आहेत, 7 प्रश्न इंग्रजीचे आहेत आणि 6 प्रश्न या ठिकाणी जीकेचे आणि 6 प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तर ते बौद्धिक चाचणीचे असणार आहेत. ठीक आहे, ग्रुप सी मध्ये जर बघितलं तर ग्रुप सी मध्ये 6 प्रश्न मराठी, 6 प्रश्न इंग्रजी, 7 प्रश्न या ग्रुप सी मध्ये 7 प्रश्न जे आहेत ते जीके वरती असणार आहेत आणि 6 प्रश्न हे या ठिकाणी बौद्धिक चाचणीवरती असतील. आणि शेवटचं जी काही ग्रुप असणार आहे त्यामध्ये जर बघितलं 6 प्रश्न या ठिकाणी मराठी, 6 प्रश्न इंग्लिश, 6 प्रश्न जीके आणि 7 प्रश्न जर बघितले तर या ठिकाणी कशाचे असणार आहेत रे, तर बौद्धिक चाचणीचे असणार आहेत. आता इथं जर बघितलं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही A ग्रुप कडून D ग्रुप कडे जात असताना मागच्या परीक्षांच्या अनुभवावरून एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगतो की A ग्रुपमध्ये प्रश्नांची जी पातळी असते बऱ्याच वेळा, म्हणजे मी जास्तीत जास्त सांगेल मागच्या एकंदरीत ज्या शिफ्ट झाल्या, समाज कल्याणच्या वगैरे भरती प्रक्रिया राबवल्या गेल्या, नागपूर महानगरपालिका असेल, सगळे असेल, त्यामध्ये या ठिकाणी ग्रुप ए जो असतो त्याच्यामध्ये प्रश्नांचा जो दर्जा असतो तो साधारणतः या ठिकाणी सोपा असलेला पाहायला मिळालेला आहे इतर ग्रुपपेक्षा, बरं का, लक्षात ठेवा. ठीक आहे, याचे नियम काय आहेत ते पण तुम्हाला पुढे सांगतो, पण लक्षात ठेवा पेपरमध्ये पेपर सॉल्व्ह करत असताना याला जो वेळ आहे तो कमीत कमी वेळेमध्ये हा सोडवता आला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर प्रत्येक ग्रुपसाठी किती आहेत रे, तर 30 मिनिटं, म्हणजे इथं 30 मिनिटं, इथं 30 मिनिटं, इथं 30 मिनिटं आणि इथं 30 मिनिटं. म्हणजे आपल्याला काय करायचंय तर प्रत्येकी 30-30 मिनिटांमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करायचे.
आता इथं पाहत असताना हा याची लेवल सोपी असेल, त्याच्यानंतर दुसरी याच्यापेक्षा थोडीशी टफ असेल. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं यांचा दर्जा जो आहे, प्रश्नांची जी लेवल आहे ती थोडी उंचावत जाणार आहे. त्यामुळे गोंधळून जायची गरज पडणार नाहीये. आणि आणखीन एक याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा की 30 प्रश्न जे दिले गेलेले आहेत, सॉरी 25 प्रश्न जे दिले गेलेले आहेत ते 30 मिनिटांमध्ये सोडवायचे. मग तुमच्या इथं 25 मिनिटांमध्ये जरी झाले किंवा 20 मिनिटांमध्ये जरी झाले, तर 25 मिनिटांमध्ये झाले तर तुम्हाला 5 मिनिटं थांबावंच लागणार आहे. का तर 30 प्रश्न या ठिकाणी 30 मिनिटं कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला ग्रुप बी कडे शिफ्ट होता येणार नाहीये. ग्रुप ए कंप्लीट झाला, 30 मिनिटं कंप्लीट झाले तरच तुम्हाला ग्रुप बी कडे शिफ्ट होता येईल, ग्रुप बी चे प्रश्न सॉल्व्ह करता येतील. बरोबर, त्याचे नियम तुम्हाला पुढे सांगतोच. ठीक आहे, बरोबर. मग आता या पद्धतीने लक्षात ठेवायचं की ए कडून डी कडे जात असताना प्रश्नांचा दर्जा हा वाढत जाणार आहे, थोडे अवघड प्रश्न येत जाणार आहेत. ठीक आहे, क्लिअर झालं. आता याचे नियम काय आहेत बघा. ठीक आहे, मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिरोध केला किंवा प्रतिबंध केला जाईल. म्हणजे काय, तर जर तुम्ही ए ग्रुपमध्ये या ठिकाणी 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केला, का प्रश्नांचा दर्जा सोपा आहे, 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं आणि तुम्हाला लगेच आपण ग्रुप बी कडे जाऊ, उरलेला वेळ या ठिकाणी वाचवण्यासाठी, निश्चितपणे या ठिकाणी पुढच्या ग्रुपकडे जाता येणार नाही. कधीपर्यंत, तुमचे 30 मिनिटं कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला पुढच्या ग्रुपकडे जाता येऊ शकत नाही. लक्षात आलं. मग आता बघा, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी उमेदवारांना विभागनिहाय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाहीये. समजा तुम्ही इथले 25 प्रश्न सोडवले आणि 30 मिनिटं कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही ग्रुप बी मध्ये शिफ्ट झाला आहात. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की ग्रुप ए मधल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर बदलायचंय, बदलता येणार नाही. पण जर तुम्ही प्रश्न सोडवले, 25 प्रश्न 25 मिनिटांमध्ये सोडवलं आणि पुन्हा वाटलं की आपल्याला थोडंसं त्याचं इव्हॅल्युएशन करायचंय, 25 प्रश्न चेक करायचे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर बदलायचंय, तर तुम्हाला ते पहिल्या या ठिकाणी 30 मिनिटाच्या आतमध्ये या ग्रुपचे उत्तर बदलता येतील. त्या वेळेमध्ये त्या या ठिकाणी याचे उत्तर तुम्हाला बदलता येऊ शकतील, त्याचं परत पुनरावलोकन करता येणार आहे. पण एकदा जर ग्रुप चेंज झाला तर पुन्हा परतून तुम्हाला या ग्रुपमध्ये येता येणार नाही किंवा तुम्हाला ग्रुप चेंज करून मागच्या ग्रुपमध्ये येता येणार नाही. ही सुद्धा काळजी या ठिकाणी तुम्हाला काय करायची आहे, घ्यायची आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा, मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होऊन जातील. तुम्हाला असं शिफ्ट व्हायची गरज नाही किंवा कुठं क्लिक करण्याची गरज नाही. मागचा 30 मिनिटं कंप्लीट झाले, पुढच्या 30 मिनिटाकडे तुम्ही सहज पद्धतीने जाणार आहात. ठीक आहे. सहसंचालक लेखा व कोशागारी नागपूर विभाग. आता हे झालं या ठिकाणी परीक्षेच्या संदर्भामध्ये, वेळापत्रकाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, हा झाला एकंदरीत परीक्षेचा नियम. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की बाबा काही विभागांच्या भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, तारखा आलेल्या आहेत. त्यामध्ये जर बघितलं 17 एप्रिल, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 19 एप्रिल आणि 21 एप्रिल. ठीक आहे. इथं जर बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळते 17 एप्रिलला कोणत्या विभागाची भरती प्रक्रिया राबवली जाते, तर नागपूर. ठीक आहे, नागपूर विभागाची आहे. त्याच्यानंतर 19 एप्रिल जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. आणि 21 एप्रिल ही जी तारीख असणार आहे तर लक्षात ठेवा ती पुणे विभागासाठी असणार आहे. ठीक आहे, पुणे विभागासाठी. आता राहिले कोणते, तर बघा इथे या ठिकाणी राहिले कोणते, एक नाशिक राहिला. ठीक आहे, नाशिक. त्याच्यानंतर जर बघितलं अमरावती आणि कोकण. बरोबर, अशा प्रकारे कोकणची परीक्षा ही माझ्या अंदाजाप्रमाणे या ठिकाणी शेवटी होईल. का तर इथं जाहिरातही मोठी आहे आणि शेवटी सुद्धा आलेली होती. बरोबर. आता ही जी काय बघा इथं जर बघितलं 17, 19, 21 कदाचित या ज्या भरती प्रक्रिया आहेत 23, 25 आणि 27 असं होऊ शकणार आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला काय करायची, लक्षात ठेवायची आहे की मी या संभाव्य तारखा सांगितलेल्या आहेत. बरोबर, पण या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या 30 एप्रिलच्याच अगोदर या ठिकाणी होऊ शकतात. मी पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी या तारखा ज्या आहेत त्या तुम्हाला अभ्यासामध्ये कंटिन्युटी आणि थोडासा वेग देण्याच्या उद्देशाने सांगितल्या गेलेल्या आहेत, या परीक्षांचा एकंदरीत अंदाज घेऊनच. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी 30 एप्रिलच्या अगोदरच या भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण परीक्षा होईल.
बरोबर, आणि मग मग बाकीचं जे आहे ते या ठिकाणी प्रक्रिया चालू होईल. बरोबर, हे झालं परीक्षेच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये वेळापत्रक. आता आपला मेन मुद्दा आहे तो म्हणजे ऋणात्मक गुणपद्धती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का. तर लक्षात ठेवा, आतापर्यंत त्यांनी निगेटिव्ह सिस्टीमच्या बाबतचं कुठलंही वेळापत्रक दिले म्हणजे परिपत्रक दिलेलं नाहीये, निगेटिव्ह सिस्टीम सांगितलेली नाहीये. ठीक आहे, चला इथं जर बघितलं तर या ठिकाणी एक मिनिट, याच्यामध्ये जर बघितलं तर निगेटिव्ह सिस्टीम 0.25 असू शकते. ठीक आहे, 0.25 म्हणजे 1/4 हे असणार आहे. हे प्रामुख्याने काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1/4 एवढे या ठिकाणी असू शकतं, कारण बऱ्याच वेळा जर बघितलं मागच्या याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम ही सांगितलेली आहे. ठीक आहे, अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा निगेटिव्ह सिस्टीमच्या बाबतीमध्ये यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सो लक्षात ठेवा, इथं सुद्धा निगेटिव्ह सिस्टीम असू शकते. चालेल, चलो एवढी या ठिकाणी माहिती तुम्हाला आजच्या या सेशनच्या माध्यमातून द्यायची होती आणि त्यामुळे या ठिकाणी समोर आलेलं होतं. पुन्हा एकदा सांगतो की आपली जी बॅच आहे, ठीक आहे, बॅच जी आहे ती तुम्हाला 499 रुपयामध्ये सुरू आहे. तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. पूर्ण मॅक्झिमम या ठिकाणी संपूर्ण सिलेबस इथं रेकॉर्डेड तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे 499 रुपयामध्ये. अजूनही वेळ गेलेली नाहीये, वेळ ज्यांचे परीक्षेचे वेळापत्रक अजून आलेले नाही किंवा अजूनही जर आज बघितलं या ठिकाणी तुम्हाला बराच वेळ तुमच्याकडे आहेत, 15 दिवस साधारणतः आहेत. 15 दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपला अभ्यास कंप्लीट होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही अभ्यासाला वेग द्या, वेळ द्या आणि जर गरज वाटत असेल तर तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकता. थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.